नमस्कार, जय जिनेंद्र। HND बोर्डिंग बद्दल त्या जागेचा व्यवहार रद्द होणार आहे अशी आता बातमी वाचते। हा संपूर्ण जैन समाजासाठी आनंदाचा क्षण आहे। याचबरोबर मी उचललेले मुद्दे हे सुद्धा व्यावसायिक ह्या दृष्टीने महत्वाचे आहेत, जैन व्यावसायिक ह्या दृष्टीने महत्वाचे आहेत। गेल्या 4-5 दिवसांपासून माननीय खासदार आणि केंद्रीय मंत्री यांचे आजूबाजूचे लोक माझ्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, माझ्या पार्टनर्सला, ज्यांचे कोथरूडमध्ये, बालेवाडीमध्ये काम चालू आहे, अशा लोकांना फोन करून चेतावणी देत आहेत की जर मी बोललो नाही, जास्ती बोललो तर त्यांना ते त्रास देतील, त्यांची कामं बंद पाडतील, महानगरपालिकेला पत्र लिहितील वगैरे वगैरे वगैरे। गेल्या 2-3 दिवसापासून मी माननीय खासदार मुरलीधर मोहोळ यांना संपर्क साधायचा प्रयत्न करतोय आणि माझी बाजू समजून घेण्यासाठी मी त्यांना विनंती करतो। या पोस्टद्वारे माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की माझ्याबरोबर जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही केलंय, तुम्ही पत्र दिलंय, काम थांबवलंय, पण माझ्यामुळे माझ्या जवळच्या लोकांना कुठलाही त्रास होऊ नये। त्याचबरोबर बालेवाडी येथे जो रस्ता बंद केलेला आहे, ज्यांनी हजारो नागरिक त्रासलेले आहेत, ज्यांनी करोडो रुपयाचे तिथे फ्लॅट घेतलेले आहेत, ते लोक सुद्धा या रोड अडवण्यामुळे खूपच त्यांना त्रास होतोय। आपण पुण्याचे खासदार म्हणून ह्याच्यात लक्ष घालावं अशी मी विनंती आपल्याला वारंवार करतोय, आजही करतोय। याचबरोबर या व्हिडिओबरोबर मी तिथं जसा रोड अडवला आहे त्याचा व्हिडिओ आणि त्याचे फोटो टाकणार आहे आणि माझी विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, पालकमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त यांनी त्या रस्त्याबाबत काहीतरी कारवाई करावी। तिथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये। एका माणसाने पूर्ण प्रशासनाला वेठीस धरलेलं आहे आणि ते सुद्धा बानेर बालेवाडी, आपण ज्याला स्मार्ट सिटी म्हणतो, ते सुद्धा पुण्यात अशा ठिकाणी। आणि ही गोष्ट फक्त पुण्यात किंवा बालेवाडीत होत नाही, तर मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की जसं आपण चाकणमध्ये माथाडी कामगारांची दादागिरी मोडून काढली होती, तसेच पुण्यात सुद्धा चारी बाजूला ही गुंडगिरी, रस्ता बंद करणे, खंडणी मागणे, बिल्डरांना त्रास देणे हे प्रकार सर्रास चालू आहेत। मी आपल्याला विनंती करतो की आपण ह्याच्यात स्वतः लक्ष घालावे आणि योग्य ते निर्देश द्यावे। धन्यवाद।